तो चलिए शुरू करते हैं। पढ़ाई लिखाई में ध्यान लगाओ, IAS बनो और देश को संभालो। An under damp shock absorber is to be designed for a motorcycle of mass 200 kg such that during a road bump the damp period of vibration is limited to 2 seconds and amplitude of vibration should be reduced to 1/6 in 1/16 in one cycle. Find the spring stiffness and damping coefficient of shock absorber. तर पहिले गिवन डेटा राईट डाऊन करू. तर मास दिले आपल्याला 200 kg, TP टाइम पिरियड दिले आपल्याला 2 सेकंड, टाइम पिरियड दिले आपल्याला 2 सेकंड. त्याच्यानंतर ॲम्प्लिट्यूड व्हायब्रेशन ऑफ ॲम्प्लिट्यूड किंवा ॲम्प्लिट्यूड ऑफ व्हायब्रेशन दिलेलं आपल्याला x0 x1 इज इक्वल टू 16 आणि 1 सायकल दिली म्हणजे n इज इक्वल टू 1 सायकल. त्याच्यावरून आपल्याला स्प्रिंगची स्टिफनेस म्हणजे K फाइंड करायचं आहे आणि डॅम्पिंग कोएफिशियंट म्हणजे C फाइंड करायचं आहे. तर त्याच्यासाठी पहिले आपण लॉगॅरिथमिक डिक्रिमेंट काढू. त्यासाठी फॉर्म्युला आहे डेल्टा इज इक्वल टू 1/n log E x0 xn. हा फॉर्म्युला आहे. आता याच्यात व्हॅल्यू टाकू. 1/n ची व्हॅल्यू 1 आहे, आपली n ची व्हॅल्यू 1 आहे. मग 1/1 log E x0 xn ची व्हॅल्यू आपली 16 इज इक्वल टू कॅल्सी टाकू. डेल्टाची व्हॅल्यू भेटेल आपल्याला 1.79. आता नेक्स्ट आहे आपलं डॅम्पिंग फॅक्टर. आता डॅम्पिंग फॅक्टरचा फॉर्म्युला आहे डेल्टा इज इक्वल टू 2 पाय झीटा डिवाइड बाय इंटू द स्क्वेअर रूट 1 मायनस झीटा स्क्वेअर. आता याच्यात आपल्याला डायरेक्ट आन्सर भेटणार नाही. आपल्याला काढायची डॅम्पिंग फॅक्टर म्हणजे झीटाची व्हॅल्यू. आता झीटाची व्हॅल्यू आपल्याला या फॉर्म्युल्यामधून निघेल, पण आपल्याला डायरेक्ट फॉर्म्युला नाही झीटाचा, त्याच्यामुळे या फॉर्म्युल्यामधून आपण झीटाची व्हॅल्यू काढणार आहे. तर झीटासाठी आपण हा फॉर्म्युला मॉडिफाय करू शकतो आणि तो असा का झीटा इज इक्वल टू डेल्टा डिवाइड बाय इंटू द स्क्वेअर रूट 4 पाय स्क्वेअर प्लस डेल्टाचा स्क्वेअर. हे असं मॉडिफाय होईल. आणि किंवा डायरेक्ट आपण कॅल्सीमध्ये या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू टाकल्या तरी आपल्याला आन्सर भेटेल. आता डेल्टाची व्हॅल्यू किती आपल्याकडं 1.79 इज इक्वल टू 2 मल्टिप्लाय बाय पाय मल्टिप्लाय बाय झीटा जसाच तसा आणि डिवाइड बाय इंटू द स्क्वेअर रूट 1 मायनस झीटा जसंच तसा आणि स्क्वेअर. आता कॅल्सीमध्ये काय करायचं आपल्याला झीटाच्या ऐवजी फक्त एक्स पुट करायचा आणि शिफ्ट सॉल्व बटन प्रेस करायचं आणि आन्सर येईल आपलं झीटा इज इक्वल टू झीटाची व्हॅल्यू भेटेल आपल्याला 0.2739. किंवा ज्यांना अवघड जातं आहे कॅल्सी ते आन्सर काढायला त्यांनी डायरेक्ट या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू टाकला तरी त्यांना आन्सर भेटून जाईल. त्याच्यानंतर त्याच्यानंतर आहे स्प्रिंग स्टिफनेस. तर स्प्रिंग स्टिफनेससाठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे स्प्रिंग स्टिफनेस म्हणजे काय K. तर K साठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे WD इज इक्वल टू 2 पाय डिवाइड बाय TP इज इक्वल टू 2 पाय. आपल्याकडे टाइम पिरियड आहे 2 सेकंडचा. मग 2 इज इक्वल टू आन्सर येईल आपलं 3.1415 रॅडियन पर सेकंद. हे युनिट आहे त्याचं. आता या WDच्या व्हॅल्यू WDचा परत एक फॉर्म्युला आहे. मग WD इज इक्वल टू WN इंटू द स्क्वेअर रूट 1 मायनस झीटा स्क्वेअर 1 मायनस झीटा स्क्वेअर. मग आता WDची व्हॅल्यू किती आपल्याकडं 3.1415 इज इक्वल टू WN ची व्हॅल्यू आपल्याला काढायची. WN म्हणजे नॅचरल फ्रिक्वेन्सी. WN जसाच तसा घेतला मग 1 मायनस आणि आपल्याकडे झीटाची व्हॅल्यू आहे. झीटाची व्हॅल्यू किती आपली 0.2739 आणि ब्रॅकेट टाकायचा आणि त्याचा स्क्वेअर आहे. आता ही व्हॅल्यू सरळ कॅल्सी टाकली आन्सर भेटेल आपल्याला WN म्हणजे नॅचरल फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू 3.26 रॅडियन पर सेकंद. हे झालं आपला आन्सर. त्याच्यानंतर आता नॅचरल फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला आहे WN इज इक्वल टू इंटू द स्क्वेअर रूट K डिवाइड बाय M. आता याच्यामध्ये आपल्याकडं WN म्हणजे नॅचरल फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू आहेत आणि M ची आहेत, फक्त आपल्याकडं K ची व्हॅल्यू नाही. मग या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू टाकू आपण. मग WN ची व्हॅल्यू 3.26 इज इक्वल टू इंटू द स्क्वेअर रूट K जसाच तसा आणि डिवाइड बाय M. M ची व्हॅल्यू किती आपली 200. मग K इज इक्वल टू 2125.52. हे झालं आपला आन्सर. ही झाली आपली स्टिफनेस ऑफ स्प्रिंग.
हे झालं आपलं पहिलं आन्सर. आणि याचं युनिट आहे न्यूटन पर मीटर. आणि नेक्स्ट आहे डॅम्पिंग कोएफिशियंट. आता डॅम्पिंग कोएफिशियंटसाठी काय फॉर्म्युला आहे, झिटा इज इक्वल टू सी डिवाइड बाय. आता आपल्याकडं क्रिटिकल डॅम्पिंग कोएफिशियंटची व्हॅल्यू नाही आहे ना, मग ती कशी काढायची, मग झिटा इज इक्वल टू सी डिवाइड बाय. परत आता या फॉर्म्युल्याला मॉडिफाय करू. तर क्रिटिकल डॅम्पिंग कोएफिशियंट म्हणजे सी सी कसा काढायचा, 2 मल्टिप्लाय बाय एम मल्टिप्लाय बाय नॅचरल फ्रिक्वेन्सी. आता या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू टाकू. झिटाची व्हॅल्यू आपली 0.2739 इज इक्वल टू सीची व्हॅल्यू, सी जसं तसा, सी म्हणजे डॅम्पिंग कोएफिशियंट, आता आपल्याला तो काढायचा आहे. 2 मल्टिप्लाय बाय एमची व्हॅल्यू आपली 200 मल्टिप्लाय बाय नॅचरल फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू आपली 3.26. आणि या व्हॅल्यू सगळ्या कॅल्सीत टाकल्या आपल्याला सीची व्हॅल्यू भेटेल. सी इज इक्वल टू 368.12 न्यूटन सेकंड पर मीटर. हे झालं आपलं फायनल आन्सर. आय होप तुम्हाला हे न्यूमेरिकल समजलं असेल आणि व्हिडिओ पण आवडला असेल. समझ रहे हो आप समझ रहे हो.